मित्रांनो नमस्कार. ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण BNSचे कलम 126 हे रॉंगफुल रिस्ट्रेंट म्हणजे काय याबाबत सांगते. थोडक्यात मराठीमध्ये आपण याला गैरनिरोध असे म्हणतो. म्हणजेच की एखादा व्यक्ती जर आपल्याला एखाद्या विशिष्ट जागेवरून किंवा विशिष्ट ठिकाणावरून किंवा एखाद्या विशिष्ट रोडवरून किंवा रस्त्यावरून किंवा एखाद्या वळणावरून तिथं तो जाऊ देत नाही आपल्याला, तो तिथं नेहमी अडवतोय की तो इथून जायचं नाही, तो इथून वागायचं नाही, किंवा एखाद्या वेळेस जात असताना तुम्हाला तुमचं वाहन अडवून किंवा तुम्हाला स्वतःला थांबवून तिथं अडवून दमदाटी करतोय, धमकी देतोय, जीवे मारण्याच्या धमक्या देतोय. तर मित्रांनो, अशा वेळेस जर कोणी गैरनिरोध केला म्हणजेच की रॉंगफुल रिस्ट्रेंट केलं तुम्हाला, किंवा बेकायदेशीरपणे जर तुम्हाला थांबवलं किंवा एखाद्या ठिकाणाहून जाण्यास अडवलं किंवा एखाद्या ठिकाणी जात असताना तुम्हाला अडवलं आणि अशा अडवत असताना जर कुठल्या प्रकारचा गुन्हा केला, कुठल्या प्रकारच्या जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या किंवा कुठल्या प्रकारची कारवाई करतो म्हणून असे जर दमदाटी केली, तर मित्रांनो अशा गुन्ह्यात सुद्धा FIR नोंद होऊ शकतो. पोलीस बऱ्याच वेळेस अशा गुन्ह्यामध्ये FIR नोंद करत नाहीत, केवळ NC नोंद करतात आणि विषय तिथं संपवतात. परंतु मित्रांनो, कलम 126 रॉंगफुल रिस्ट्रेंट म्हणजेच की गैरनिरोध करणे, बेकायदेशीरपणे रस्त्यात अडवणे, बेकायदेशीरपणे एखादा मार्ग अडवणे, बेकायदेशीरपणे एखाद्या दिशेने जाण्यासाठी अडवणे, सदरचा गुन्हा हा दखलपात्र स्वरूपाचा असून तो बेलेबल आहे, परंतु दखलपात्र आहे म्हणजेच की अशा गुन्ह्यामध्ये पोलिसांना गुन्हा नोंद करावाच लागतो, FIR नोंद करावी लागते. असा गुन्हा हा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर चालणारा आहे. तसेच या गुन्ह्यामध्ये तोडजोड सुद्धा होऊ शकते. परंतु मित्रांनो, केवळ मला रस्त्यात अडवून धमक्या दिल्या किंवा मला या ठिकाणी तो जाऊ देत नाही म्हणून आपण जर या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असाल तर हा गुन्हा हा दखलपात्र स्वरूपाचा आहे. अशा गुन्ह्यांमध्ये पोलिसांना FIR म्हणजेच की गुन्हा नोंद करणे हे बंधनकारक आहे. तर मित्रांनो, यापुढे लक्षात ठेवायचं की आपला जर रस्ता कोणी अडवत असेल किंवा आपल्याला एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाण्यापासून कोणी अडवत असेल, परावृत्त करत असेल, धमक्या देत असेल, जीवे मारण्याच्या धमक्या देत असेल, किंवा इथून वागायचं नाही म्हणत असेल किंवा इथून जायचं नाही म्हणत असेल, तर हा दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून कलम 126 BNS प्रमाणे अशा गुन्ह्यामध्ये FIR होण्याची तरतूद आहे आणि अशा गुन्ह्यामध्ये पोलिसांना FIR नोंद करावाच लागतो. तर मित्रांनो, अशा बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष अजिबात करून चालणार नाही. या छोट्या छोट्या गोष्टीच आपल्याला भविष्यामध्ये मोठ्या गुन्ह्याकडे किंवा मोठ्या गुन्ह्याच्या स्वरूपाकडे किंवा भविष्यात आपल्या विरुद्ध एखादा मोठा गुन्हा घडण्याची जी शक्यता असते त्याला वेळीच आपण जर परावृत्त केलं, वेळीच जर त्याचा बंदोबस्त केला, तर पुढील होणारा धोका हा आपण टाळू शकतो. तर मित्रांनो, आज आपण BNS म्हणजेच की भारतीय न्याय संहितेचे कलम 126 पाहिले. 126 हे रॉंगफुल रिस्ट्रेंट आहे, म्हणजेच की बेकायदेशीरपणे रस्ता अडवणे, बेकायदेशीरपणे एखाद्या व्यक्तीला जाण्यापासून अडवणे, बेकायदेशीरपणे एखाद्या व्यक्तीला एखाद्या ठिकाणावरून जाण्यापासून अडवणे, वागण्यापासून अडवणे हे कलम याबाबत सांगते. तर मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.